श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 1 ते 30 एप्रिल. मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. काय एप्रिल महिना तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येणार आहे का? कष्टाचं फळ मिळणार का? नात्यांमध्ये गोडवा वाढणार की थोडा तणाव जाणवणार? एप्रिल महिना तुमच्यासाठी नशिबाचे दरवाजे उघडणार का? कष्टाचं गोड फळ मिळणार की अजून थोडी परीक्षा द्यावी लागणार? नात्यांमध्ये प्रेम वाढणार की गैरसमज निर्माण होणार? चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीसाठी एप्रिल महिना नेमका काय खास घेऊन आलाय. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. एप्रिल महिन्यात सुरुवातीपासूनच तुमच्या मनात अनेक विचारांची गर्दी होणार आहे. एकीकडे काही नवीन करण्याची उर्मी असेल तर दुसरीकडे थोडासा गोंधळही जाणवेल. कधी वाटेल सगळं ठीक चाललंय तर कधी अचानक मन खट्टू होईल. पण हे सगळं तात्पुरतं आहे हे लक्षात ठेवा. या महिन्यात तुम्ही जास्त विचार करणार, प्रत्येक गोष्टीचं खोलवर विश्लेषण करणार. काही वेळा छोट्या गोष्टींचं मोठं टेन्शन घेऊ नका. थोडं रिलॅक्स राहणं गरजेचं आहे. घरात किंवा कामाच्या ठिकाणी अचानक काही बदल होऊ शकतात. सुरुवातीला थोडं अवघड वाटेल, पण नंतर त्याचे फायदे दिसायला लागतील. तुमचं नशीब या महिन्यात पूर्णपणे बंद नाहीये, पण ते उघडण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. स्वतःवर विश्वास ठेवला तर कामं नक्की जमतील. एखादी जुनी गोष्ट पुन्हा समोर येईल त्यावर निर्णय घ्यावा लागेल. लोक तुमच्याकडून सल्ला मागतील म्हणजे तुमचं महत्त्व वाढणार आहे. थोडा संयम ठेवावा लागला तर हा महिना तुमच्यासाठी चांगला वळण देणारा ठरेल. करिअर आणि नोकरी. नोकरी करणाऱ्यांसाठी एप्रिल महिना थोडा धावपळीचा जाणार आहे. कामाचा ताण वाढेल, पण त्याचबरोबर नवीन शिकण्याची संधीही मिळेल. सुरुवातीला वाटेल की खूप जबाबदाऱ्या आल्या आहेत, पण तुम्ही त्या पेलू शकता. ऑफिसमध्ये काही लोक तुमच्याशी स्पर्धा करतील. तुमचं काम चांगलं असेल तर त्याचा परिणाम तुमच्या फायद्यातच होईल. वरिष्ठांकडून कधी कौतुक मिळेल तर कधी थोडं सुनावलं जाईल, पण ते मनावर घेऊ नका. मध्य महिन्यात एखादा नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो. तो तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरू शकतो. कामात थोडी चूक झाली तरी घाबरू नका. त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मेहनतीकडे हळूहळू सगळ्यांचं लक्ष जाईल. महिन्याच्या शेवटी प्रमोशन किंवा पगारवाढीची चर्चा होऊ शकते. काहींना नोकरी बदलण्याची संधीही मिळेल. ज्यांना सरकारी नोकरी हवी आहे त्यांनी प्रयत्न सुरू ठेवावेत. चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय आणि आर्थिक स्थिती. व्यवसायात सुरुवातीला थोडी मंदी जाणवेल. ग्राहक कमी येतील किंवा व्यवहार उशिरा पूर्ण होतील, पण घाबरायचं काही कारण नाही. हळूहळू परिस्थिती सुधारेल. मध्य महिन्यात एखादा मोठा डील मिळू शकतो, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. भागीदारीत काम करत असाल तर एकमेकांवर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. या महिन्यात खर्च थोडा वाढणार आहे. घरात एखादं काम निघेल, दुरुस्ती किंवा काही खरेदी करावी लागेल, पण त्याचवेळी काही अनपेक्षित पैसेही हातात येतील. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना घाई करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. लॉटरी किंवा पटकन पैसा मिळवण्याच्या गोष्टींपासून दूर राहा. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिती थोडी स्थिर होईल. हळूहळू बचत करण्याची सवय लावा, पुढे फायदा होईल. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा. विद्यार्थ्यांसाठी हा महिना थोडा आव्हानात्मक आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करायला थोडा त्रास होईल. मोबाईल, सोशल मीडियामुळे वेळ वाया जाऊ शकतो. सुरुवातीला अभ्यासात मन लागणार नाही, पण हळूहळू सवय लागेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी वेळेचं काटेकोर नियोजन करायला हवं. एखाद्या विषयात अडचण आली तर शिक्षकांची मदत घ्या. गट अभ्यास केल्यास फायदा होईल. मध्य महिन्यात आत्मविश्वास वाढेल. परदेशी शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते, पण कागदपत्रांमध्ये चूक होऊ देऊ नका. महिन्याच्या शेवटी एखादा चांगला निकाल लागेल. तुमच्या मेहनतीचं फळ मिळायला सुरुवात होईल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये सुरुवातीला थोडा तणाव जाणवेल. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात, पण त्याला जास्त वाढवू नका. तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा. मनात काही ठेवू नका. जोडीदारासोबत वेळ घालवणं खूप गरजेचं आहे. मध्य महिन्यात नात्यात गोडवा वाढेल. एखादी भेट किंवा सरप्राईज प्लॅन करू शकता. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. वैवाहिक जीवनात सुरुवातीला थोडी चिडचिड होईल, पण एकमेकांना समजून घेतलं तर सगळं सुरळीत होईल. घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. महिन्याच्या शेवटी नातं अधिक मजबूत होईल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. घरातील मोठ्यांचा सल्ला घ्या. भावंडांशी नातं सुधारेल. एखादा कौटुंबिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. घरात थोडी धावपळ होईल, पण त्यातून आनंद मिळेल. नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकते. सामाजिक जीवनात तुमचा मान वाढेल. लोक तुमच्या मताला महत्त्व देतील. एखाद्या नवीन व्यक्तीशी ओळख होईल जी पुढे उपयोगी पडेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. पचनाचे त्रास, ॲसिडिटी होऊ शकते. जास्त तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. पाणी भरपूर प्या. मानसिक ताण जाणवेल, त्यामुळे योग आणि ध्यान करा. झोप पूर्ण घ्या. डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. वेळेवर विश्रांती घ्या.
थोडा व्यायाम केल्यास शरीर हलकं वाटेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. महिलांसाठी विशेष. महिलांसाठी हा महिना सकारात्मक आहे. घर आणि काम यामध्ये समतोल साधाल. नवीन काही शिकण्याची इच्छा निर्माण होईल. स्वतःसाठी वेळ काढा. घरगुती व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. आत्मविश्वास वाढेल. स्वतःचे निर्णय घेण्याची ताकद येईल. उपाय. दर बुधवारी गणपतीची पूजा करा. हिरव्या रंगाचा वापर करा. ओंग गणपतये नमः जप करा. गरजूंना मूगडाळ दान करा. एकूण एप्रिल महिना कन्या राशीसाठी मिश्रपण प्रगतीकडे नेणारा आहे. सुरुवातीला थोडा गोंधळ आणि ताण जाणवेल, पण हळूहळू सगळं सुरळीत होईल. करिअरमध्ये संधी मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल. नात्यांमध्ये गोडवा वाढेल. थोडा संयम, थोडी मेहनत आणि स्वतःवर विश्वास ठेवलात तर हा महिना तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रत्येक अडचणीतून तुम्ही काहीतरी नवीन शिकाल आणि पुढे जाल. एप्रिल महिना कन्या राशीसाठी थोडा चढ उतारांचा पण शेवटी फायद्याचा ठरणारा आहे. सुरुवातीला थोडा गोंधळ, ताण आणि मनात अस्थिरता जाणवेल, पण जसजसा महिना पुढे सरकेल तसतसं चित्र बदलायला लागेल. मेहनतीचं फळ हळूहळू मिळायला सुरुवात होईल आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल. कामाच्या बाबतीत जबाबदाऱ्या वाढतील, पण त्या पार पाडताना तुम्हाला नवीन अनुभव मिळतील. आर्थिकदृष्ट्या सुरुवातीला खर्च जास्त होईल, पण नंतर परिस्थिती सुधारेल. नातेसंबंधांमध्ये सुरुवातीचे छोटे तणाव दूर होऊन गोडवा वाढेल. आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल, विशेषतः ताण आणि आहार याकडे लक्ष द्या. एकंदरीत पाहता संयम, सातत्य आणि सकारात्मक विचार ठेवलात तर एप्रिल महिना तुमच्यासाठी प्रगतीचा आणि समाधान देणारा ठरेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.